नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आहे सोमवार 17 ऑगस्ट. सोमवारच्या दिवशी भरपूर ट्रॅफिक असतं रोडला. आता आपण तीनाथ नाक्याला आहे. तीनाथ नाक्याला पण भारत पेट्रोल पासून ट्रॅफिक चालू आहे. बघू अजून पुढे कुठे कुठे ट्रॅफिक भेटते. आज आपण मंडेच्या दिवशी रोडला काय ट्रॅफिक असतं ते बघूया. आज तीनाथ नाक्याला ट्रॅफिक पोलीस पण नाहीये, त्यामुळे काय हमखास बऱ्यापैकी सिग्नल्स तर तोडणार लोक. मंडेला कदाचित सगळे ऑफिसला जातात वाटतं, म्हणजे ज्यांची हायब्रिड पॉलिसी असते, वर्क फ्रॉम होम असतात. कदाचित एक दिवस ऑफिसला जायचं असेल तर मंडे ऑफिसला जातात वाटतं सगळे, त्यामुळे मंडेला ट्रॅफिक असतं. मी पण आज ऑफिसलाच चाललो महापेला. आता आपला येईल ठाणे ईस्टचा टोल नाका. समोर ट्रॅफिक तर दिसतंय भरपूर. ट्रॅफिक जाम ट्रॅफिक आहे. आणि आता काय पावसातून बरेच लोक कारच घेतात, कार काढतात, त्यामुळे कदाचित जास्त ट्रॅफिक होतं. आता जर आपलं मुलुंड ब्रिजवर जर ट्रॅफिक असेल ना, तर आपण खालूनच जाऊया. ब्रिजच्या खालून गेलं की हायवेनं न जाता सर्व्हिस रोडने जाऊया. सर्व्हिस रोडला जरा ट्रॅफिक नसतं. ब्रिज पूर्ण जाम असतो, मग खाली उतरल्यावरती ईस्टर्न एक्सप्रेस वे पण पूर्ण जाम. आपल्याला एरोली टर्नपर्यंत ॲटलिस्ट ट्रॅफिक नाही भेटणार जर आपण सर्व्हिस रोडने गेलो तर. असे पॅच मारले आहेत, पॅचमुळे गाडी आदळते. हायवेला पॅच मारून ठेवले. ट्रॅफिक म्हणजे पूर्ण ट्रॅफिक जाम नाही आहे, एकाच जागेवर गाडी भरपूर वेळ थांबली असं नाही आहे. आता तिकडे मागेच थोडं जाम होतं, कदाचित सिग्नलमुळे ते जाम होतं वाटतं. परत सिग्नल सुटला आहे, सिग्नल लागला होता. मूविंग ट्रॅफिक आहे. पण इतर दिवसापेक्षा जास्त ट्रॅफिक असतं मंडेला, आपलं ट्यूजडे टू थर्सडेच्या मानाने. फ्रायडेला पण ट्रॅफिक कमी असतं, मंडेला थोडं जास्त असतं. आज सकाळी थोडा पाऊस पण पडला होता, पाऊस नाहीये. निघायच्या आधी जरा पाऊस आला होता, पूर्ण गेलाय. रस्ते पण सुकलेत, असं वाटतच नाही पाऊस पडून गेलाय. ब्रिजवरती पण काही एवढं जास्त ट्रॅफिक नाहीये, कमीच आहे. म्हणजे आपण ब्रिजवरून जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. इतर दिवशी 40 मिनिट्स लागतात मला ऑफिसला पोहोचायला. मंडेला थोडा जास्त टाइम लागतो, 1 तास लागतो. आता
आता आज बघूया किती वेळ लागतो. आता आपण 10:40ला निघालो होतो. इकडे पण काहीतरी काम करतात वाटतं. परत बारीक बारीक पाऊस सुरू झाला. इथे तर ट्रॅफिक नाही भेटलं आपल्याला. आता इथून पुढे कदाचित ट्रॅफिक नाहीच भेटणार आपल्याला. फक्त आपला आता ऐरोलीचा पॅच आहे. ब्रिज आपला क्रॉस केला, खाडीचा ब्रिज ऐरोली, की त्याच्यानंतर गरम मसाल्यापासून पुढे पूर्ण ठाणे बेलापूर रोडपर्यंत ट्रॅफिक भेटेल कदाचित. हा पण खूप मोठा सिग्नल आहे भांडूप पंपिंगचा. सिग्नल सुटला आहे आपला लेफ्टला जाणाऱ्यांचा. भांडूप पंपिंग रोडला पण राईट साईडला काहीतरी काम करतात रोडचं. परत रोड छोटा झाला जरा, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक होतं. भांडूप पंपिंग रोड म्हणजे ऐरोलीला आपला येतो जायचा जो रोड आहे त्या रोडला, टोल नाकाजवळ जायच्या रोडला. आपण ऐरोली टोल नाका क्रॉस केला. आपला ऐरोली गरम मसाल्याला जर जास्त ट्रॅफिक असेल तर इथे ब्रिजवरती पण ट्रॅफिक भेटेल. जर तिथे एकदम कमी असेल ट्रॅफिक, मुव्हिंग ट्रॅफिक असेल, तर मग इथे आपल्याला ब्रिजवरती ट्रॅफिक नाही भेटणार. आणि मित्रांनो, E20 पेट्रोलमुळे खरंच आपल्या ॲव्हरेजमध्ये काही फरक पडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांच्याकडे 2021ची XL6 आहे, ती आपली XL6 E20 कम्पॅटेबल आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण ऐरोली ब्रिजवरती जाऊ, खाडीच्या ब्रिजवर. आज मंडेच्या मानाने ट्रॅफिक कमी आहे, एवढं जास्त ट्रॅफिक नाही आहे. कदाचित लेट निघालो आहे मी ऑफिसला जायला म्हणून ट्रॅफिक नाही आहे, कारण मंडेला असतं बऱ्यापैकी ट्रॅफिक. लास्ट टाइम आलेलो तर इथे पण खड्डे होते, चांगले बऱ्यापैकी मोठे खड्डे होते. ब्रिज क्रॉस केल्यानंतर आता पॅचेस मारले डांबराचे. हा जो सिग्नल आहे तो थोडा पाळा. हा सिग्नल आपला पब्लिकचा क्रॉसिंग सिग्नल आहे. गरम मसाल्याला जो लागतो आपला ऐरोली ब्रिज क्रॉस केल्यानंतर. जेव्हा गाडी स्लो करावी लागते तिकडे, कारण सिग्नलच्या आधी
स्पीड ब्रेकर आहे, पण काही लोक नाही पाळत तो सिग्नल. आपल्याला इकडे थोडं ट्रॅफिक जाम भेटले, ते पण सिग्नलमुळे. तर सिग्नल तर सुटलाय आणि आपण खूप पाठी होतो. बघू आपल्याला सिग्नल क्रॉस करायला भेटतोय का. तरी मंडेच्या मानाने खूप कमी ट्रॅफिक आहे. ऑफिसला पण लवकर पोहोचता येईल. मला वाटलं आज लेट होईल, मंडे आहे तर ट्रॅफिक भेटेल. सिग्नल पण क्रॉस झाला आहे आपला. आता आपण आलो आहोत ठाणे बेलापूर रोडला. म्हणजे आता येऊ, राईट मारला की ठाणे बेलापूर रोड. आणि इथून लेफ्टला आपला कळवा नाका, कळवा, ऐरोली. ऐरोली म्हणजे ऐरोली स्टेशन आहे. माइंड स्पेस वगैरे सगळं. आता इकडे आपण ठाणे बेलापूर रोडला आलोय. आता इकडचं ट्रॅफिक म्हणजे आपल्या रबाळे सिग्नलचं ट्रॅफिक. रबाळे सिग्नलमुळे थोडं जाम असतं. इथे रबाळे सिग्नल क्रॉस झाला की आपल्याला ट्रॅफिक नाही भेटणार. आपण चांगलं सुसाट जाऊ शकतो. राईट साईडला मुंबईची लोकल. किती वर्ष लोकलचा प्रवासच झाला नाही. आता गर्दी पण खूप वाढली आहे लोकलला आणि आपल्या ट्रेनला. पुढे सिग्नल सुटलेला दिसतोय. आपण मोठा सिग्नल आहे त्यामुळे आपल्याला क्रॉस होऊ शकतो. छोटे छोटे खड्डे आहेत. क्रॉस झाला. आता इथून पुढे ट्रॅफिक नाही. आता इथून पुढे ट्रॅफिक नाही भेटणार. रिमझिम पाऊस सुरू झालाय. आता श्रावण चालू आहे तर काय पाऊस असाच येणार, थोडा येणार आणि जाणार. इकडे ब्रिज वरती जाम दिसतंय तर आपण खालूनच जाऊ सर्व्हिस रोडने, म्हणजे ट्रॅफिक नाही भेटणार आपल्याला. ब्रिजवरून गेलो तर परत अडकायला व्हायचं. आपण सर्व्हिस रोडने आलोय तर थोडं लवकर पोहोचू ब्रिजपेक्षा. या रोडला ओव्हरटेक करताना थोडं बघून ओव्हरटेक करा. राईट साईडला गाड्या येत आहेत का, नसतील गाड्या तरच ओव्हरटेक करा. शक्यतो ओव्हरटेक करूच नका.
थांबून विंडशीटर घालतात. चांगलाच मोठा पाऊस आला. ते बघा इथे थांबलेत सगळे लेफ्ट साईडला. पावसातून हेच होतं, बाईकवरती येताना जर रेनकोट घालून आलो आपण, पाऊस नाही पडला तर घामाने पूर्ण भिजायला होतं. त्यामुळे लोक रेनकोट घालत नाहीत. पाऊस आला की मग साईडला थांबून मग रेनकोट घालून पुढे जातात. मला बोललो ना, रबाई नंतर आपल्याला काही एवढं ट्रॅफिक नाही भेटणार. रबाई नंतर पुढे काहीच ट्रॅफिक नव्हतं. आता आपण आलो घनसोलीला. तर आपण घेऊ महाबेसाठी लेफ्ट. इथून पण आपण रोडने स्ट्रेट जाऊ शकतो. पुढचा एक सिग्नल फक्त वाचवण्यासाठी मी सर्व्हिस रोडला टाकतो गाडी. छोटे छोटे खड्डे झाले. आपला CNG पंप घनसोलीचा. तर मित्रांनो, इथेच मी आता व्हिडिओचा एंड करतो. आपल्याला ट्रॅफिक तर जास्त नाही भेटलं. 40 मिनिटच लागली आपल्याला ऑफिसला पोहोचायला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. ड्राईव्ह सेफ. एन्जॉय द राईड. समोरचं घरी जाताना पण रोज ट्रॅफिक भेटतं ना.